तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर इथून पुढे तुमचे पॅन कार्ड हे रद्द होणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. आजचा व्हिडिओ आहे पॅन कार्डविषयी अत्यंत महत्त्वाची सूचना सरकारकडून देण्यात येत आहे की तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक असेल तरच तुमच्या इथून पुढे पॅन कार्डचा तुम्ही वापर करू शकणार आहे. तर तुम्हाला पॅन कार्डविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. म्हणजे पॅन कार्डचा कुठे आपणास उपयोग होतो, पॅन कार्ड कशासाठी आपल्याला लागते, पॅन कार्ड काढणे आवश्यक का आहे, किंवा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर काय नुकसान होणार आहे, आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल तर आपल्याला होणारे फायदे, हे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शासनाच्या डायरेक्ट वेबसाईटवरून आपण डायरेक्ट माहिती घेत आहे आणि तुम्हाला सांगतो साईडला हे असे पॅन कार्ड असते तर ते असे पॅन कार्डविषयी सरकारने एक जारी सूचना केलेली आहे. कारण तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक असणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. कारण आधारशी पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य नाही तर तुमचे पॅन कार्ड होईल बंद. म्हणजे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे इथून पुढे पॅन कार्ड बंद होणार आहे. तर पॅन कार्डचा उपयोग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शासनाच्या वेबसाईटवर आहे. आपण शासनाच्या वेबसाईटवर डायरेक्ट तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर आज पॅन कार्ड म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला पॅनचा लॉंग फॉर्म सांगतो. पॅन कार्डचा परमनंट अकाउंट नंबर, पॅनचा हा लॉंग फॉर्म आहे. परमनंट अकाउंट नंबर हा बहुतेक लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः याचा उपयोग IT रिटर्न भरण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, तुम्ही कर्ज घेण्यासाठी, सोने तारण ठेवण्यासाठी, दागदागिन्याची खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून ठेवण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, बँकेच्या व्यवहारासाठी असा बऱ्याच ठिकाणी या पॅन कार्डचा सर्रासपणे उपयोग केला जातो. तर तसेच आर्थिक आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पॅन कार्डमुळे आर्थिक फसवणूक ही रोखण्यात येऊ शकते. हा असे पॅन कार्डचे एकदम जबरदस्त फायदे आहेत. तर पॅन कार्ड आहे ना, आधारशी लिंक नाही केले तर काय होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. तर पॅन कार्ड आधारशी लिंक नाही केले तर यामुळे प्राप्तिकर लोकांना त्याचे पॅन आधारशी लिंक करण्याची विनंती सातत्याने सरकार करत आहे. जर आपण आपला पॅन आधार कार्डशी लिंक केला नसेल तर तुमचे पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट केले जाईल. त्यामुळे आर्थिक व्यवहारात व इतरही व्यवहारात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. सरकारने वारंवार सांगून देखील तुम्हाला कोणीचं पॅन कार्ड तुम्ही आधार कार्डशी लिंक केले नाही तर इथून तुमचे पॅन कार्ड ते रद्द म्हणजे बाद ठरवण्यात येणार आहे. तर आधारशी पॅन लिंक करणे का आवश्यक आहे ते पण तुम्हाला सांगतो. कारण आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अनेक फिनटेक कंपन्यांवर ग्राहक प्रोफाईल तयार करण्यासाठी अनाधिकृतपणे पॅन तपशील वापरल्याचा आरोप आहे. यामुळे गृह मंत्रालयाने पॅनद्वारे वैयक्तिक माहितीवर प्रवेश मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून वैयक्तिक माहितीचा गैरव्यापार रोखण्यात येईल. आयकर विभागाने सर्व करदात्यांना आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे हे अनिवार्य केलेले आहे. तर जर तुम्ही मुदतीपूर्वी दोन्हीही लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी यासह विविध समस्या उद्भवू शकतात. म्हणून आपण आपले पॅन आधार कार्डशी लिंक केले नसेल ते लगेच लिंक करून घ्या, नाही तर तुमचे पॅन कार्ड ही रद्द होईल म्हणजे बंद होईल. तर तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे किती अनिवार्य आहे, किती बंधनकारक केलेले आहे. तर पॅन कार्डचा तुम्हाला मी फायदा पण सांगितलेला आहे आणि तोटा पण सांगितला आहे. पॅन कार्डचा उपयोग पण मी तुम्हाला सांगितला आहे. पॅन कार्ड कुठे लागते, कशासाठी लागते. कारण सर्रास ठिकाणी आता कुठला पण व्यवहार असू द्या, खरेदी विक्री असू द्या, सोने तारण असू द्या, सोनं म्हणजे खरेदी करणे असेल, जागेचा खरेदी असेल, मोठी कुठली खरेदी विक्री असेल, त्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या ऐवजी आता पॅन कार्ड तुमच्याकडून मागले जाते. तर अशा प्रकारचा हा थोडासा व्हिडिओ होता.